हॅलो, नमस्कार. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा या टेरेस गार्डनवरती. तर आज आपण बऱ्याचशा भाज्या तोडून घेणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण या वालच्या शेंगा तोडून घेऊया. तर बघा किती मस्त शेंगांनी आपला वेल हा वालचा भरून गेलेला आहे. तर एकाच फांदीला बघा किती 5-5, 6-6 शेंगा लागलेल्या आहेत आणि शेंगा देखील एकदम मस्त कवड्या आहेत. तुम्ही माझे नेहमीच व्हिडिओ पाहत असाल तर आपण या वालच्या वेलीपासून किती वेळा आजपर्यंत हार्वेस्टिंग केली आहे हे तुम्हाला माहितीच असेल. या वालच्या वेलीला भरपूर शेंगा लागत असतात. या वेलीला मी असे स्पेशल कुठलेही खते घालत नाही, फक्त जेव्हा केव्हा हार्वेस्टिंग करते तेव्हा याला थोडेसे शेणखत आणि माती टाकून घेत असते. म्हणजे परत याला फुटवे येत असतात आणि परत फुले येऊन शेंगा लागत असतात. तुम्हाला देखील ज्या बेलवर्गीय भाज्या लावायच्या असतील तर थोडेसे मोठे ड्रम घ्या, म्हणजे त्याच्यात वेलवर्गीय भाज्या चांगल्या येतात. जर आपण छोट्या कुंड्या घेतल्या तर त्याच्यात चांगली वाढ होत नाही. तर हा 25 लिटरच्या बाल्टीमध्ये लावल्यामुळे याच्या भरपूर अशा शेंगा निघत आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बियाणे निवडणे. तर काही जातीच्या बियाण्यांना भरपूर शेंगा लागत असतात आणि काही जातीच्या बियाण्यांना खूप कमी प्रमाणात शेंगा लागत असतात. वालच्या शेंगांच्या वेलीवर मावा रोग हा भरपूर पडत असतो, त्यामुळे मी नीम ऑइलचा स्प्रे करत असते. म्हणजे याचा जो काही मावा असतो तो नष्ट होऊन जातो. त्यानंतर 2 दिवसांनी याला शावर देऊन चांगलं धुवून घेते, म्हणजे जो काही मावा असतो तो धुतला जातो. तर आपल्याला घरीच अशा ऑर्गॅनिक भाज्या या मिळत असतात थोड्याफार मेहनत करून. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की एकदा कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मलासुद्धा प्रोत्साहन मिळते व्हिडिओ बनायला. तर बघा एकाच फांदीला किती मस्त झुमकेच्या झुमके या शेंगा लागत असतात. याचे बियाणे मी भरपूर असे तयार करणार आहे आणि मला भरपूर कमेंट आल्या होत्या की ताई आम्हालासुद्धा या वालच्या शेंगांचे बियाणे पाठव. तर ज्या काही कोरड्या होऊन जातात ते शेंगा मी तोडून घेत असते बियाणे तयार करण्यासाठी आणि गावाहून सुद्धा माझे व्हिडिओ बघितले जातात. तर तिथूनसुद्धा मला बरेच फोन आले आहेत हे बियाणे मागण्यासाठी. तर खरंच खूप छान जातीची ही वालच्या शेंगा आहेत. भरपूर त्याला शेंगा लागतात आणि शेंगांची साईज देखील खूप मस्त मोठी आहे आणि चवीला तर एक नंबर आहेत. ताटभर शेंगा तोडून झाल्यावर सुद्धा भरपूर शेंगा या वेलीला अजूनसुद्धा आहेत. तर पहा ही बाल्टी आहे ती 25 लिटरची, ज्याच्यात आपण हा वेल लावलेला आहे. छोट्याशा बाल्टीत सुद्धा बघा किती मस्त आपल्या ऑर्गॅनिक भाज्या यात मिळत असतात. तुम्ही देखील अशा पद्धतीने ऑर्गॅनिक भाज्या खा. आजकाल केमिकल पद्धतीने सर्व भाज्या पिकवल्या जातात. तर किती मस्त कवड्या लुसलुसीत आपल्या शेंगा तोडून झालेल्या आहेत. तर त्यानंतर आपण एका वेस्ट झालेल्या टपामध्ये तांदळाची भाजी लावलेली आहे, ती सुद्धा आपण तोडून घेऊया. तर ही सुद्धा मस्त तयार झालेली आहे आपली भाजी. आता मला जास्त करून हिरव्या भाज्या खायला आवडतात. तर कुठलीही टब बालट्या खाली झाल्या तर मी त्याच्यात पालेभाज्या जास्त प्रमाणात लावत असते. तांदळाची भाजी, पोकळ्याची भाजी, चिलची भाजी अशा भरपूर प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या मी लावत असते. तर या भाज्यांचे बियाणे जर तुम्हाला घरी तयार करायचे असेल तर कशा पद्धतीने तयार करायचे ते मी तुम्हाला सांगते. जर आपण बाजारातून भाजी आणतो आणि एखाद्या वेळेस ती मुळासकटच घेऊन येतो, तर तीच भाजीच्या काड्या आपल्याला मातीत खोचून द्यायच्या आहेत आणि नंतर मग तिला भाजी तर लागणार नाही, पण बियाणे भरपूर लागते आणि तेच बियाणे तुम्ही भाजी लावण्यासाठी उपयोग करू शकतात. हीच पद्धत वापरून मी भरपूर भाज्यांचे बियाणे घरीच तयार केले आहे. शहरात राहतो तेव्हा आपल्याला सहज पद्धतीने कुठल्याही भाज्यांचे बियाणे मिळत नाही. तर हा चांगला ऑप्शन आहे तुमच्यासाठी. जर तुम्हाला टेरेस गार्डन तयार करायचं असेल किंवा गॅलरीतसुद्धा भाज्या लावायच्या असतील तर अशाच पद्धतीने तुम्ही भाज्या लावा. तर पहा आपली मस्त कोवडी लुसलुसीत तांदळाची भाजीसुद्धा हार्वेस्टिंग झाली आहे. त्यानंतर आपण भाज्यांसाठी कोथिंबीर तोडून घेऊया. तर कोथिंबीर मी ग्रो बॅगमध्ये लावलेली आहे. तर पहा भरपूर भाज्या आपण आपल्या टेरेसवर लावलेल्या आहेत. तर इकडे मेथी, मिरची, कोथिंबीर, टमॅटो
टमॅटो बघा किती लागले आहेत. टमॅटोच्या वजनानेच झाडे वाकायला लागली आहेत. तर किती छान मस्त हिरवीगार टमॅटो दिसत आहेत. तर चला आता आपण कोथिंबीर तोडून घेऊया भाजीसाठी. तर पहा, ह्या एकाच ग्रो बॅगमध्ये मी भरपूर अशा भाज्या लावलेल्या आहेत, म्हणजे 3 प्रकारच्या भाज्या लावलेल्या आहेत. तर इकडे दुधी भोपळा लावलेला आहे आणि दुधी भोपळा लावल्यावर ग्रो बॅग भरपूर अशी खाली होती, म्हणून त्याच्यात धना पेरून घेतली होती. तर बघा किती मस्त आपली हिरवीगार ताजी ताजी धना तयार झालेली आहे. तर जुडी कोथिंबीर आपण याच्यातनं काढून घेऊया आणि एक वांग्याचं रोप देखील मी लावलेले आहे, कारण की आपल्याला माहिती आहे आपण कोथिंबीर लवकर हार्वेस्टिंग करून घेऊया. तर ही ग्रो बॅग खालीच असेल तर आपल्या सातमध्ये 2-3 भाज्या येऊन जातील. कोथिंबीरची सुद्धा आपल्याला मस्त अशी एक जुडी तोडून झालेली आहे. काय मस्त सुगंध सुटला आहे आपल्या देशी कोथिंबीरीचा. आपल्याकडे जर टेरेस किंवा छोटीशी बाल्कनी असेल तर त्याच्यात देखील तुम्ही अशा पद्धतीने ऑर्गॅनिक भाज्या लावू शकता. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच नवीन हार्वेस्टिंगच्या व्हिडिओसोबत. सर्वांना श्री स्वामी समर्थ.